चलो. तर मग आज 35वा दिवस आहे. 35वा दिवस म्हणजे मी तर काय म्हणतो म्हणजे की भरपूर वेळ झाला नाही का. बघता बघता दिवस गेले आणि आता किती आय गेस 35 म्हणजे बरोबर हा म्हणजे आपले 750 आज आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सो येस, आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ यू जर तुम्ही आतापर्यंत दररोज करत असाल किंवा जरी मध्ये जॉईन केलं असलं, कारण खूप मोठी गोष्ट आहे. कन्सिस्टन्सी सगळ्यात अवघड आहे कुठल्याही गोष्टीला. आय नो. कंटिन्यू करा. येस. चलो. चला करू. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. हा एक प्रॉब्लेम आला असणार माझ्या मते. कसं आहे, आपण स्टार्टला आपण असे घेत होतो, नंतर आपण नुसते वर्ड प्रॉब्लेम घ्यायला लागलो. आज म्हणलं आपण एक घेऊ. सिंपल आहे. बघा हे 9 इथं खाली जाणार बरोबर. एक मिनिट. 9 खाली जाणार हे किती येणार? 81 आलं. 13 7 जा 91. ठीक आहे. आता प्लस आता काय आहे, आपल्याला क्यूब रूट काढायचं. बघा 21952 क्यूब रूट. आता क्यूब रूट म्हणजे काय? 3 आहे. 3 म्हणजे काय? तीन तीन अक्षर घ्यायचे आणि भिंत बांधायची. ठीक आहे, भिंत बांधली. आता इथं 2 आहे. हम्म. आता बघा 2 चा क्यूब काय आहे? 8 आहे. 3 चा काय आहे? 27 आहे. म्हणजे 8 ने एंड होतो, 7 ने एंड होतो. नंतर 4 चा काय आहे? 64 आहे. मग 4 16 61 64. तसं 8 चा काय आहे माहिती आहे का? 8 चा क्यूब, एक मिनिट. 8 8 जा 64. हा 5 आणि 2 आहे. 5 आणि 2 म्हणजे 2 ने एंड होतोय. ह्याचा अर्थ काय की हा जो नंबर असणार, तर ह्याचा जो म्हणजे काय दोन आकडी नंबर असणार, तर या दोन आकडी नंबरचा हा एंड ह्या 2 ने होणार. म्हणजे इथं 2 तर आला. आता 21. आता बघायचं की कशाचा क्यूब ना 21 पेक्षा कमी आहे किंवा डॉट 21 आहे. बघा 2 चा क्यूब 8 आहे आणि 2 चा क्यूब 8 आहे आणि 3 चा 27 आहे. तर 27 21 पेक्षा डबल जाते, जास्त पुढे जाते बरोबर. एक मिनिट. इथं 8 आहे. इथं पुढे जाते म्हणजे काय येणार? फक्त 2 येणार म्हणून 2. म्हणजे हा क्यूब रूट कशाचा? 28 चा आहे. आणि झालं, सिंपल आहे की 81 प्लस 91 प्लस 28 हे ते 200. सो येस, सो दॅट असं करायचं. हा प्रश्न ह्यावेळी कंबाईनला आलाय त्यामुळे हाय तसं नाही का, आकडे बदलले फक्त. आपली प्रॅक्टिस होती बघा. एका दुकानदाराने 12 कप 1872 ला हे घेतले हा. आणि काय हे बघा, आणि 48 रुपयाचे त्याला नुकसान झाले. ठीक आहे, प्रत्येक कपची किंमत किती? सिंपल आहे. 48 रुपये त्याला नुकसान झाले. समजा त्याला नुकसान झाले नसते, ह्याचा अर्थ काय की त्यांनी ज्या रुपयाला घेतले असते त्या रुपयाला विकले असते हा. समजा त्याला नुकसानच झालं नाहीये, मग किती? 1872 प्लस 48. 082 1920. 1920 काय झालं, त्याला टोटल कॉस्ट प्राइस मिळाली हा. म्हणजे 1920 ला त्यांनी सगळे विकत घेतले. किती कप विकत घेतले? 12 कप विकत घेतले. एक कपची किंमत किती? डिवाइड बाय 12. सिंपल. 12 1 12, 272. 12 5 60, 12 6 72. 160. 160 अशी किंमत येते. सोपं आहे. हा बघ प्रश्न बघा. भारी. हे बघा. इन अ कॉलेज द रेशिओ ऑफ आर्ट्स ग्रॅज्युएट टू सायन्स ग्रॅज्युएट किती आहे? 3:2 आहे. ठीक आहे. आपल्याला अजून काय बघा. इफ 20% आर्ट ग्रॅज्युएट अँड 25% सायन्स ग्रॅज्युएट क्वालिफाय फॉर फर्दर, सिलेक्ट द पर्सेंट ऑफ नॉन क्वालिफाय. ओके, ठीक आहे. आपल्याला पर्सेंट काढायचं आहे. समजा आपण काय घेऊया. समजा आर्ट्स हे 3:2 आहे ना, 30 करू आणि याला 20 घेऊ. म्हणजे जास्त आपल्याला सोपं जाईल. हा. आता आपल्याला काय बघा, की जर आपल्याला विचारलं की आर्ट्सचे किती आहेत, तर 30 जण आहेत. सायन्सचे किती आहेत? 20 जण आहेत. ओके, ठीक आहे. आता काय, इफ 20% ऑफ आर्ट्स ग्रॅज्युएट क्वालिफाय. म्हणजे काय, आर्ट्स ग्रॅज्युएटचे 20% क्वालिफाय झाले. आता बघा, आता 30चं 20%. आता इथं 30 आहे. हा, 30चं 10% काय? इथं डॉट द्यायचा म्हणजे 3 आणि 20 म्हणजे डबल म्हणजे 6. हा, म्हणजे 30 पैकी 6 जण क्वालिफाय झाले बरोबर. आता किती जण क्वालिफाय नाही झाले ह्याचा अर्थ 30 मायनस 6, 24 जण क्वालिफाय नाही झाले. बरं, ठीक आहे. आता आपण सायन्स मध्ये जाऊ. सायन्सचे आपल्याकडे एकूण 20 आहेत. आता इथं काय दिलं बघा, 25% क्वालिफाय होतात. आता 20चं 25% म्हणजे 25% म्हणजे काय? डिवाइड बाय 4 करायचं असतंय. 4 काय? 20 पैकी 5 जण क्वालिफाय झाले. मग डिस्क्वालिफाय किती जण झाले? 15 जण. ठीक आहे. म्हणजे आर्ट्स मधनं 24 जण डिस्क्वालिफाय झाले आणि ह्याच्यातनं किती? 15. म्हणजे एकूण किती झाले? 39. ठीक आहे. पण आता आपल्याला पर्सेंट काय? 39 उत्तर आहे का? नाही. का? हे बघा, आपले काय दिलेत की एकूण आपले 39 डिस्क्वालिफाय झाले आउट ऑफ किती? 50 ना. आणि इंटू 100 आपल्याला हे काढायचं. 51 जा 52 जा 39 इंटू 2 म्हणजे किती? 78. असं आहे.
सिंपल आहे, पर्सेंटेजचं आहे. हा, हे बघा, टू सक्सेसिव्ह डिस्काउंट कालच घेतलाय. आता मला वाटतं तुम्हाला फॉर्म्युला पाठ झाला असणार. ए प्लस बी प्लस ए बी अपॉन 100. ठीक आहे. म्हणजे बघा आता किती म्हणजे -20 प्लस -20 इंटू -25 अपॉन 100. बघा, -20 -25 -45 येणार. इथं प्लस येणार कारण मायनस मायनस प्लस. आणि आतमध्ये किती? 20 इंटू 25 अपॉन 100 म्हणजे किती? 0 गेलं. 2 1 जा 2 5 जा 10 5 1 जा 5 5 जा 25. 45 मायनस 45 प्लस 5 म्हणजे -40. सिंपल. टू सक्सेसिव्ह डिस्काउंट आहे, त्याचा फॉर्म्युला आहे. आता बघा, या टाईपचे आपण गणित घेतले नव्हते, पण ह्या टाईपचं येतं नंबर सिरीज. हा, आता हे बघितल्यावर काय कळतंय, तर हे डिफरंट डबल डिफरन्स नाहीये. हे बघा, अचानक काय झालंय, इथं काय झालंय, पॉईंट मध्ये आलंय. काय पॉईंट मध्ये येतं, ह्याचा अर्थ काय माहितीये का? पॉईंट मध्ये ह्याचा अर्थ की मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा वापर झाला. आता बघा, ही सिरीज सांगतो का ही कशी आहे. हे काय आहे, इंटू 0.5 इंटू 1 इंटू 1.5 इंटू 2 असं सिरीज आहे बघा. 6 इंटू 0.5 म्हणजे 6च निम 3 झालं. ठीक आहे. आता 3 इंटू 1 1. आता नंतर काय, आता दीड असणार. 3 इंटू दीड बघा 4.5 येते. 4.5 इंटू 2 9 आलं. आता पुढे काय असणार, 9 इंटू 2.5 म्हणजे 9 टू 18. 9 इंटू 2.5 बरोबर. 9 टू 18. एक मिनिट, 5 इंटू 9 225. येस. असं येते, ही सिरीज होती. हा पण एक प्रश्न मस्त आहे बघा. द व्हॅल्यू ऑफ मशीन डिक्रीजेस 12.5% एव्हरी इयर. आता मुद्दाम 12.5% घेतले. सी, आपल्याला ना एक आपल्याला व्हॅल्यूज माहित पाहिजे. आता 50% म्हणल्यावर आपल्याला माहिती आहे, आपण काय करतो, हाफ करतो बरोबर. आता 25% म्हणलं की आपण काय करतो, 25% म्हणजे 1/4. तसंच आपल्याला माहित पाहिजे 12.5% म्हणजे काय आहे, तर 1/8 आहे व्हॅल्यू. आता हे बघा, इथं काय आहे, 64,000 आहे व्हॅल्यू पहिल्या वर्षी. आता नाही हे आता व्हॉट विल प्राइस आफ्टर 1 इयर. एक वर्ष झालं, एक वर्ष झाल्यावर त्याची डिक्रीज किती होणार, तर 12.5% आपलं वजा होणार. म्हणजे डिवाइड बाय 1/8. 8 8 म्हणजे 8,000. म्हणजे जी काय व्हॅल्यू होती ती 64,000 पासून 8,000 रुपये वजा झाली, एवढी डेप्रिशिएट झाली. 64,000 मायनस 8,000 किती, 76,000. बरोबर ना. सॉरी, 76 प्लस केलं मी. 64,000 मायनस 8,000 56,000. आता 56,000 झाली. आता काय होणार, पुढच्या वर्षी 2 वर्ष आहे ना, आता पुढच्या वर्षी काय होणार, परत 1/8 डिवाइड 1/8. हे कितीचा, 7,000. बरोबर. 56,000 मायनस 8 म्हणजे काय झालं, तर 56,000 मधनं 7,000 वजा होणार म्हणजे किती, 49,000. ठीक आहे. फक्त काय याला ट्विस्ट काय होता, 12.5% आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू माहित पाहिजे, नाही तर मग गेलं. आता का, हे आपल्याला ना इथे हे दिले, आपले स्टेटमेंट दिले, त्यांच्यावरनं फिगर काढायचे. सिंपल आहे, सिलोजिझमचं फिगर काढल्यासाठी बघा. सर्व ए बी आहेत. ठीक आहे, ए बी आहेत. आणि सर्व बी सी आहेत. सर्व बी सी आहेत. झालं. कुठली फिगर आहे, सिंपल, ऑप्शन नंबर 2. सोपं आहे एकदम. बघा, हीच क्वेश्चन गेलो बघा. स्टेटमेंट काय आहे बघा, शुड कम्प्युटर नॉलेज बी मेड कंपल्सरी सब्जेक्ट फॉर ऑल स्टुडंट ऍट सेकंडरी लेवल. पहिला आर्ग्युमेंट बघा, नो आवर नीड इज ब्रेड फॉर एव्हरीवन, वी कॅनॉट फॉलो वेस्टर्न. आता असं आहे काही बरोबर, तर नाही, एकदम चुकीचं आहे. कारण आता आपण काय म्हणतो की आपल्याला जगानुसार पुढे गेलं पाहिजे, राईट. हे पण चूक. आता पुढचं बघू. येस, वी कॅनॉट कम्पीट इन इंटरनॅशनल मार्केट विदाउट इक्विपाय आवर चिल्ड्रन विथ कम्प्युटर. बरोबर आहे का, तर येस, एकदम लॉजिकल आहे, एकदम बरोबर आहे. येस, त्यामुळं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, असं आहे. हे म्हणलं, सगळ्या सरळ सेवेला असा प्रश्न येतो आणि आपल्याला माहित पाहिजे काय करायचं, सांगू का, डायरेक्ट उत्तर बघायचं. एंडचं वाक्य वाचायचं. व्हॉट इज द कलर ऑफ टीथ. आपल्या दातचा कलर काय असतो, पांढरा असतो. आणि आता वरती बघायचं की पांढरा कशाला रिप्रेझेंट केले, बघा, व्हाईट इज रेड. ठीक आहे, झालं, सिम्पल. व्हाईट इज रेड म्हणून उत्तर आलं रेड. ठीक आहे. तर बघा, आपल्याला काय काढायचं आहे, ई इज मॅटर्नल अंकल ऑफ डी. हा, आता ई इज मॅटर्नल अंकल म्हणजे काय, आपलं मामा. आता बघू, आता डायरेक्ट घ्यायचं, ऑप्शन्स घ्यायचे आणि करायला लागायचं. जास्त काय ह्याला काय म्हणतो, आपलं वेगळं लॉजिक नाहीये. बघा, डी इंटू एफ पहिलंच घेऊ.
म्हणजे काय हे बघा इथं की डी इज डॉटर ऑफ एफ. डी इज डॉटर ऑफ एफ. ठीक आहे. आणि एफ प्लस ई. एफ इज सिस्टर ऑफ ई. ओके. त्यामुळे हे मॅटर अंकल आलं. चला पण मी म्हणेन जर असा क्वेश्चन फॉल्टी आहे, कारण ई जर एंडला आपल्या ईचं जेंडर माहित नाही, त्यामुळे ही मामी पण असू शकते, मामा पण असू शकतो. तर आता आयोगाचं नाही म्हणून नाही तर कॅन्सल झाला असता, पण ठीक आहे, पहिल्याच ऑप्शन मधून आपलं आलं. ठीक आहे. सो येस. हा प्रश्न आलाय, आयोगाला आलाय. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, घाबरायचं नाही. बघा आपल्याला काय दिली, तर इथं बॉक्स दिलेत आणि आपल्याला काढायचं की या बॉक्सचं काय आहे. तर सिम्पल आहे. आपण ऑप्शन ना टाकून बघूया. काय हे बघा, बॉक्स 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 बॉक्स, आता 7 टाकू. काय म्हणजे 7 7 × 7 7 7 पण बघा इकडे काय आहे, बॉक्सच आलाय, म्हणजे इथं जर वरती आपण 7 घेतोय तर पुढे पण 7च आला पाहिजे. राईट. आता आपण 5 टाकून बघूया. 55 × 55, 5 5 25. 25 आलं, एकदम बरोबर आलं. इथं फक्त आता हा नंबर 9 येऊ दे, आला की आपण ऑप्शन टिक करू. 5 2 10 आणि 12. नाही, 100 हे बघा 2 आलं, पण इथं आलं काय पाहिजे, 9 आलं पाहिजे. मग आपण काय करूया, 6 टाकून बघूया. 66 × 66, 6 6 36. ठीक आहे, 6 आलं. आता इथं 9 येते का बघू. 36 39. येस, 39 आलं बघा. कळालं का. असं आहे. आणि आपल्याला ह्या प्रश्नाला असं पण विचारू शकत होते की ट्रायंगल काय आहे, आणि ट्रायंगल काय असतं, तर ट्रायंगल इथं 3 असतं. राईट. आयोगाला काय म्हणतो, आरटीओ ला आलेला प्रश्न आहे. सो येस, असं पण आयोग क्वेश्चन फ्रेम करतो. आता बघू. इन अ रो ऑफ गर्ल्स फेसिंग साऊथ. ठीक आहे. आता काय, सीमा इज 18 फ्रॉम द लेफ्ट हँड. ओके, इथनं 18वी आहे लेफ्ट हँड. हा, सीमा. अँड अपर्णा इज 18 फ्रॉम द राईट हँड. ठीक आहे, अपर्णा काय आहे, अपर्णा पण 18वी आहे, 18. केतकी इज 5th टू द राईट ऑफ सीमा. केतकी ही 5th आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये एकूण 4 जणी आहेत. एक मिनिट. ठीक आहे. आता काय अजून बघा, आणि काय, केतकी इज 5th टू द राईट ऑफ सीमा अँड 6 टू द लेफ्ट ऑफ अपर्णा. 6 म्हणजे यांच्यामध्ये 5 जण आहेत. 1 2 3 4 5. आता काय, हाऊ मेनी द गर्ल्स आर देअर. बघा सिंपल आहे. सीमाच्या इथनं बघा 18. नंतर हे 4, केतकी स्वतः 1. आता हे मधले 5 आणि अपर्णाचे धरून 18 झालं. 18 18 18 टू द 36. 36 प्लस 10 46. ऍडिशन आहे म्हणजे फक्त. ठीक आहे, झालं सिम्पल. ठीक आहे, सोपं होतं. हा प्रश्न मुद्दाम घेतलाय, हा ह्याच्या आधी घेतलेला मला माहित नाही प्रत्येकाने तुम्ही केलाय का. अतिशय जास्त इम्पॉर्टंट आहे आणि एकाच कन्सेप्टने करायचं आहे आपल्याला. सी आपल्याला काय दिले बघू. हे बघा, वॉकिंग इन 5/7 ऑफ हिज युज्युअल स्पीड. हा, बॉय रिचेस हिज स्कूल 6 मिनिट्स लेट. म्हणजे काय बघा, की आता हा बॉय आहे काय, आणि ही स्पीड आहे. हा, स्पीड 1 आणि स्पीड 2. आपण असं किंवा इथं नको, स्पीड स्पीड 1 आणि स्पीड 2. पहिली स्पीड काय आहे बघा, 5/7 ऑफ हिज युज्युअल स्पीड. म्हणजे काय, की जर ना ह्याला आपलं रेशो करायचा असतो. बघा 5/7 झालं म्हणजे काय, कमी झाली स्पीड. म्हणजे जर पहिल्यांदा 7 होती, तर पुढची स्पीड नवीन पेज 5 आहे, बरोबर. 5/7 असं रेशो टाकायचं असतं. आता स्पीड आणि टाइम जर डिस्टन्स सेम असला, तर टाइमचं काय असतं, टाइमचा रेशो इन्व्हर्स असतो. म्हणजे समजा पहिल्यांदा जर 5 तास लागत असले, तर आता 7 तास लागणार. ठीक आहे, असं इन्व्हर्स असतं 5/7. आता बघा, की ह्या ह्या काय म्हणतो, पहिल्यांदा 5 तास लागत होते, आता 7 तास लागले. म्हणजे आता एक्स्ट्रा किती वेळ लागला, 2 युनिट लागला, बरोबर. आणि इथं काय दिले, 2 युनिट किती दिले, 6 मिनिट्स लेट म्हणजे 6. म्हणजे 1 युनिट काय आहे, 3. ठीक आहे, आता 3 आपली 1 युनिट आली. 3 ह्या टाइमला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे पहिल्यांदा 15 मिनिट लागत होते, आता 21 मिनिट लागतात. आलं, आलं उत्तर. हं? त्या काही ह्याला बघितलं की दुसरं असं काही कन्सेप्ट किंवा हे नाहीये, आपला हा कन्सेप्टच आहे, फॉर्म्युला असं काही नाहीये. हा, तो काय काय कन्सेप्ट करायला लागणार. हे बघा आपल्याला, मला यार हे चेंज करायचं राहिलं. ठीक आहे, आपलं हे बघू. हं, आपल्याला माहित आहे काय करायचं, हे 11 ने मायनस करायचं आणि 60 ने मायनस करायचं. 11 ने मायनस केलं की 7, 60 ने मायनस केलं की 25, 7 25. राईट. बघा पुढचं. हे बघा, सम बॉईज आर मेन. सम बॉईज, एक मिनिट, सॉरी चुकीचं काढलं. सम बॉईज आर मेन. ठीक आहे, ऑल मेन आर गुड. ऑल मेन आर गुड आणि सम गुड आर बॅड. ठीक आहे, सम गुड आर बॅड असं आपलं आलं फिगर. आता बघा, सम मेन आर बॅड.
बरोबर आहे का? तर बरोबर आहे. इथं काही ना काही तर असणारच. पुढचं. सम बॉयज आर गुड. सम बॉयज आर गुड. बरोबर आहे का? बरोबर आहे. सो येस, ऑल द स्टेटमेंट 1 and 2 इज करेक्ट. आता हा बघा, हा प्रश्न आलाय आयोगाचा. आयोगाचा प्रश्न आहे त्यामुळं नाही का की आपल्याला तेवढं पाहिजे. आता जर डिफरंट डिफरन्स आपण काढू काय काय येते बघू. मग इथं 7 येते, 19 येते, इथं 37 येते काय. डिफरन्स तर येत नाही म्हणजे काय म्हणतो की जर बघायला गेलं तर आपल्या वाटतं पण ही सिरीज डिफरंट डबल डिफरन्सची नाहीये. मग काय आहे तर एक लक्षात ठेवा. आयोग जर डिफरंट डबल डिफरंट नसलं तर स्क्वेअर आणि क्यूब मध्ये खेळत बसतं. आता बघा आता 3 दिसतंय तर 3 आपल्याला ना काहीच कळत नाही काय. पण ना मला ना इथं काय म्हणतो की 29 जास्त कळतोय का माहितीये का. 29 म्हणजे मला 27च्या जवळ वाटतोय. 27 म्हणजे काय आहे बघा की 3 क्यूब प्लस 2 आहे. आता हा बघ किती आहे. बस 10 काय आहे 2 क्यूब प्लस 2. हा पण काय आहे 1 क्यूब प्लस 2. सिंपल. हे बघा 4 4 जा 16 16 वजा 64 प्लस 2 म्हणजे पुढचा काय येणार 5 क्यूब प्लस 2 म्हणजे 125 प्लस 2 127. ठीक आहे. आयोगाचा प्रश्न आहे हाय तसा दिलाय. आता बघा आता हे कसं सांगू तुम्हाला. ठीक आहे चला आपण करायला बघू. हा हा सर्कल आहे हा इथं येणार असा येणार हा असं तर येणार 100%. हे फिगर कसं येणार हे असं येणार आणि त्यानंतर परत पडणार. तर ही अशी फायनल फिगर येणार. आता बघू आपण ही एरोच्या लेफ्ट बाजूला सर्कल आहे. हे बघा हा काय आहे हा एरोच्या राईट बाजूला सर्कल गेलाय. हा फिगर गेला लेफ्ट बाजूला लेफ्ट बाजूला लेफ्ट बाजूला एकदम बरोबर आहे. अजून काय आहे बघा हे आपला हा जो सर्कल आहे ना ह्याचा जो स्माइली आहे हा या भिंतीला चिकटला पाहिजे. भिंतीला चिकटलंय पण हा भिंतीला चिकटला नाही नाही काय बघा एरोच्या ह्या बाजूला पाहिजे. त्यामुळे हे पण जातंय. आता 1 आणि 2 आता बदाम बघा. बदामचं काय आहे तर हे बदामचं हे 3 सारखं आहे. हे ह्या बाजूला भिंतीला चिकटलं पाहिजे. हे बघा इथं चिकटलं नाहीये. हे पण गेलं. तो ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे. तुम्ही करून बघा. काय असं आहे आता काय करायचं माझे. मिरर इमेज अतिशय जास्त सोपं आहे बघा. इकडे मिरर असलं म्हणजे काय येणार इथं सी येणार आणि इथं पण सी येणार. हा सी आणि सी उलट म्हणजे ऑप्शन आहे बघा हा तर गेला कारण सेम दिले आणि इथं ओ आले हे तर गेले. आता काय करायचं ह्या दोन ऑप्शन मधलं कॉमन बघायचं काय तर एम आहे. एम बघा मिरर इमेज आहे वॉटर इमेज नाहीये त्यामुळे एम ना एमचं पण मिरर इमेज अशीच असणार त्यामुळे ऑप्शन नंबर 1. हा प्रश्न आयोगाचा आहे तसा आहे. आपलं बघ ए प्लस सी ब्रॅकेट्स वर काढायचं आहे आपल्याला एवढं दिले. आता आपल्याला इथं काय दिले बी ची व्हॅल्यू दिली बी इज इक्वल टू आणि ह्या इक्वेशन मग ह्या इक्वेशन मध्ये आपण बी ची व्हॅल्यू टाकूया. ए प्लस आता ही बी आहे ही बी ची व्हॅल्यू इकडनं टाकू. ए प्लस सी मायनस डी. आता पुढचं प्लस सी प्लस डी इज इक्वल टू 14. हे बघा प्लस डी केलं. बघा 2a 2a प्लस 2c 2a प्लस 2c इज इक्वल टू 14. 2 कॉमन काढलं. ए प्लस सी इज इक्वल टू 14. ए प्लस सी इज इक्वल टू 14/2 म्हणजे किती ए प्लस सी किती आलं 7 आलं. आणि आपल्याला काय काढायचं ए प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. ए प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर 7 7 49 सो 4 राईट असं सिंपल आहे. हा पण प्रश्न खूप मस्त आहे. आयोगाचाच आहे बघा. सोमवार नंतरच्या दुसऱ्या दिवसानंतर सोमवार नंतरच्या दुसऱ्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवसाच्या म्हणजे गुरुवारच्या दुसऱ्या दिवसानंतर 1 2 दुसऱ्या दिवसानंतर येणारा तिसरा दिवस म्हणजे 1 2 आणि 3 म्हणजे मंगळवार. झालं मंगळवार उत्तर. ठीक आहे जसं दिले तसं आपल्याला फॉलो करायचं. सो येस दिस इज इट फॉर टुडे. अशा तऱ्हेने आपले 750 प्रश्न झालेले आहेत. आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ यू जर तुम्ही दररोज सिरीज बघत असला. खूप अवघड असतं कठीण असतं नाही का कन्सिस्टन्सी मेंटेन करणं खूप अवघड आहे. येस ऑल द बेस्ट.